मॅनेजिंग डायरेक्टर जयेश लोलेवर यांच्या वज्रश्री हॉस्पिटलचे भव्य दिव्य उद्घाटन आनंदोत्साह संपन्न. वाडा तालुक्यातील नागरिकांसाठी दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवेचा नवा आधार ठरणाऱ्या वज्रश्री हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी व ट्रॉमा सेंटरचे भव्य दिव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडले. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर जयेश लोलेवर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या हॉस्पिटलचे भव्य दिव्य निर्माण झाले आहे. तसेच यावेळी वज्रश्री हॉस्पिटलचे भव्य दिव्य उद्घाटन वाडा तालुक्यातील मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक शरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर या उद्घाटनाप्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली व नव्याने सुरू झालेल्या वज्रश्री हॉस्पिटलला भेट देखील दिली. वज्रश्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक साधन सामग्री आणि रुग्णांसाठी निर्माण करण्यात आलेली सोय सुविधा उपस्थित मान्यवरांनी पाहणी करत युवा उद्योजक जयेश लोलेवर यांच्या पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. युवा उद्योजक जयेश लोलेवर यांनी सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा अत्यंत स्वस्त दरात पोहोचावी या उद्देशाने वाडा तालुका तसेच भिवंडी तालुक्यात सातत्याने वज्रश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांसाठी आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे. तर यावेळी वज्रश्री हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी मॅनेजिंग डायरेक्टर जयेश लोलेवर यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय कार्याचे मनापासून कौतुक केले व यावेळी वज्रश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळावा आणि हे रुग्णालय यशाच्या नवनवीन शिखरावर पोहोचावे अशा शुभेच्छा देखील उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. सर्वांग सुंदर अशा सोहळ्यास उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर, विशेषतः ज्यांचा उल्लेख खास करून आम्ही युवा नेता करतो ते आमचे नातेवाईकही आहेत, मित्रही आहेत. ते संग्राम चौधरी, त्यांच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. संग्रामनी संकल्पना मांडली आणि चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आज कुडूस शहरामध्ये होत आहे. म्हणजे खरं तर कुडूस हे शहर वाढत असताना, अगदी चांगल्या प्रकारे नावारूपाला येत असताना या ठिकाणी एक चांगलं हॉस्पिटल असावं असं साऱ्यांना वाटत होतं. मात्र हॉस्पिटल उभारणं, हॉस्पिटल चालवणं आणि ते सांभाळणं हे फारसं कोणाला जमत नाही. खूप मोठी अवघड गोष्ट आहे आणि ते शिवधनुष्य आज संग्रामनी पेळलंय. हे खूप बरं वाटतं. जेव्हा संग्राम माझ्याकडे पत्रिका घेऊन आला होता, मी बाहेर होतो आणि त्याने सांगितलं की कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे. मी सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून संग्रामच्या कार्यक्रमाला आलो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा ही तरुण पोरं पुढे येतात आणि काहीतरी भव्य दिव्य असं करायचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं. कारण भविष्यामध्ये तेच आपलं नेतृत्व करतात, तेच या भागाचा विकास करतात आणि आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जातात. म्हणून खास करून संग्रामचं कौतुक आहे. संग्रामनी जी टीम आता उभी केलेली आहे, जे डॉक्टर्स आहेत, पहिल्यांदाच मला कुडूसला बघायला मिळतंय, ऐकायला मिळतंय की कुडूस मध्ये ठाणा मुंबई सारख्या ज्या सगळ्या सुविधा त्या आता कुडूस मध्ये येत आहेत. म्हणजे वज्रेश्वरी हॉस्पिटलमध्ये अशी कुठलीही गोष्ट शिल्लक राहिलेली नाहीये का ती होणार नाहीये. म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या कारणासाठी मोठमोठी हॉस्पिटल गाठावी लागतात, ठाणा मुंबईला जावं लागतं आणि आयुष्यभर कमावलेली पुंजी ही एका दिवसात घालवून इथे यावं लागतं. म्हणजे आजारपण तो हॉस्पिटल, नुसतं हॉस्पिटल नेणं का जायचं असं सांगितलं तरी अंगावर काटा येतो. लोक घाबरतात कारण तिथे एकदा गेल्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही. आणि अक्षरशः काही हॉस्पिटल्स ही कसायासारखी वागतायत. म्हणजे पेशंट आला की तो कापल्याशिवाय सोडायचा नाही, त्याला पूर्ण बर्बाद केल्याशिवाय, त्याच्याकडे असलेले पैसे सगळे घेतल्याशिवाय त्याला डिस्चार्ज द्यायचा नाही. अशी परिस्थिती काही हॉस्पिटलची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सेवाभावी वृत्तीने एक डॉक्टरांची टीम कुडूस मध्ये येते, एक चांगलं हॉस्पिटल उभारते. इथे सगळं ऑपरेशन्स होणार आहेत, अगदी सगळ्या टेस्ट होणार आहेत, लहान बालकांचे सगळे उपचार होणार आहेत. इव्हन हॉस्पिटलमध्ये सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्याही केल्या जाणार आहेत. म्हणजे सर्व सुविधांनी सुसज्ज असं वज्रेश्वरी हॉस्पिटल आज कुडूस मध्ये उभं राहत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी तुम्हाला सगळ्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतोय आणि त्याचबरोबर एक विनंती करतोय की डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप आहे.
म्हणजे आम्ही देवावर जेवढा विश्वास ठेवतो तेवढाच विश्वास आमचा डॉक्टरांवर असतो की आमचा पेशंट डॉक्टरकडे गेलाय, या डॉक्टरकडे गेलेला आहे आणि तो 100% बरा होऊन येईल असा विश्वास नातेवाईकांना असतो. तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संग्राम चौधरी, रवींद्र चौधरी आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. सर्वात प्रथम सगळ्यांचे स्वागत आल्याबद्दल. आपण एक कुडूसमध्ये, हा एक ग्रामीण भाग आहे, ठीक आहे. त्या ग्रामीण भागामध्ये आपण एक वज्रेश्वरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मॅटर्निटी ट्रॉमा सेंटर या नावाने हॉस्पिटल ओपन केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये 20 बेडचं हॉस्पिटल आहे. त्यामध्ये 7 बेडचं ICU, 2 बेडचं NICU, 1 बेडचं डिलक्स रूम, शेअरिंग रूम, मेल फिमेल वॉर्ड सेपरेट आहेत, ठीक आहे. आणि 2 ऑपरेशन थिएटर आहेत, ठीक आहे, विथ व्हेंटिलेटर. पूर्ण कोडूस परिसरात कोणत्याही हॉस्पिटलला व्हेंटिलेटर नाही. इथे बरेचसे पेशंट ठाणा, भिवंडी या ठिकाणी जातात, ठीक आहे. त्या पेशंट बघून आपण वज्रेश्वरी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची पण सुविधा केली की जेणेकरून इथले पेशंट बाहेर जाऊ नये आणि त्यांना सगळ्या सोयी इथं अवेलेबल झाल्या पाहिजे. त्यासाठी आपण जे डॉक्टर्स आहे, कन्सल्टंट आहेत, सगळे आयलँड हॉस्पिटलचे येणार आहेत आपल्याकडे, ठीक आहे. ती टीम पूर्ण आपण इथं आणण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. आणि योग्य ते आपण ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न हॉस्पिटलमध्ये करणार आहोत. आपल्याकडे ऑर्थोपेडिक, गायनॅक, न्यूरो, स्पाईनसाठी डॉक्टर जे लागतात ते सगळे पण आपण इथं अवेलेबल करणार आहोत, ठीक आहे. तर डॉक्टर जागृती आणि डॉक्टर सागर व्यास हे 24 इथं राहणार आहेत, ठीक आहे. नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत की इतर जे गरीब पेशंट्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत नाही पण कमी पैशामध्ये जे आपल्याला हॉस्पिटलमध्ये रेट आहे त्यापेक्षा 50% डिस्काउंटमध्ये आपण त्यांची योग्य ते ट्रीटमेंट करणार आहोत. योजना वगैरे आपण आणण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की ते 3 महिन्यामध्ये आपण इथं MJPJY, CM फंड किंवा ट्रस्टीच्या माध्यमातून आपण हॉस्पिटलचा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून सगळ्या पेशंटला आपण सोय दिली पाहिजे असं. हो, 24 तास सेवा आपण देणार आहेत हॉस्पिटलमध्ये. सर्व सुविधा होणार असेल, सर्व सुविधा होणार. हॉस्पिटलमध्ये ICU आहे, व्हेंटिलेटर आहे आणि CM आहे, ऑपरेशन थिएटर आहे, ब्रेनचं सर्जरी होणार आहे आणि बाकीचं पिडॅट्रिकमध्ये NICU आहे, वॉर्मर्स आहे, ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे, ऑर्थोपेडिकचे पेशंट्स आहेत, बाकी जेवढा फ्रॅक्चर्स आहे सर्व पेशंट इमर्जन्सी सर्व इथेच हँडल करणार आहे. पहली बात तो ये है कि डॉक्टर के नाम से डरना नहीं चाहिए. हालांकि जो भी बीमारी होती है वो जितना जल्दी बीमारी के वो डायग्नोस होने के बाद जितना जल्दी आप डॉक्टर के पास जाओगे उतना आपके हाथ में से आपकी सेहत बची रहेगी. जितना एंड टाइम पे आप जाओगे फिर आपके हाथ में कुछ रहेगा नहीं, तो फिर डॉक्टर भी ज़्यादा कुछ सीरियस केसेस में ज़्यादा कर नहीं सकते. तो उसकी वजह से डॉक्टर से डरना नहीं चाहिए. जैसे भी जो भी प्रॉब्लम हो तो पहले तुरंत डॉक्टर के पास आके ट्रीटमेंट करानी चाहिए. तो इस मामले में जैसे पुलिस का है कि पुलिस के नाम से डर जाते हैं, वैसे डॉक्टर के नाम से डरना नहीं चाहिए, बल्कि फ्रेंड मान के जो भी प्रॉब्लम है उनको लो ताकि जल्द से जल्द वो उनका ट्रीटमेंट कर सके और आपको हेल्प कर सके. जैसे कि हमें पता है कि डॉक्टर जयेश ने बताया कि 40 डॉक्टर्स की टीम है, फ्रॉम जनरल डॉक्टर, MD, फिजिशियन से लेकर न्यूरो सर्जन तक सभी डॉक्टर अवेलेबल है जो कि 24 आवर ऑन कॉल रहेंगे. कुछ भी इमरजेंसी रहा तो तुरंत यहाँ पे सबकी ट्रीटमेंट हो जाएगी.